दिखा रहा था नागपुर के संविधान चौक से। यहाँ देखिए कि किस तरह का माहौल है और अर्धनग्न आंदोलन किया जा रहा है। जो पानी पुरवठा विभाग है, कॉन्ट्रैक्ट बेसिस पर दिया गया था और उनको अभी तक जो है किसी तरह का जो मुआवजा है वो नहीं मिल पाया है। इसी को लेकर जो है यहाँ पे एक बड़ा आंदोलन यहाँ पर में होता हुआ दिखाई दे रहा है। आप देखते रहिए। नामदेव नक्कुजी उडान 2023 पासून आम्ही जल जीवन मिशनचे कामं केलेले आहेत आणि अनेक कंत्राटदारांनी आदिवासी जिल्हा असल्यामुळे आम्ही नक्षलाइट एरियामध्ये सुद्धा आम्ही जल जीवन मिशनची कामे केलेली आहेत आणि काही कामे प्रगतीपथावरून पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे। तरी शासनाने आम्हाला अजूनपर्यंत अर्धा निधी दिलेला नाहीये, अर्धवट निधी आलेला आहे। आता या 1-2 दिवसाच्या अगोदर 31/7 फक्त 2 कोटी रुपये त्यांनी पाठवलेला आहे। 2 कोटी रुपयांना काही होणार नाही आहे आणि आम्हाला बँकेचे सुद्धा हप्ते भरायचे आहेत। सोनं नाणं ठेवून आम्ही योजना केलेल्या आहेत। गरीब लोकांना आम्ही पाणी देत आहोत। तरी आम्हाला देवा भाऊच आमचे मुख्यमंत्री, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तेच आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। तरी पालकमंत्र्यांनी सुद्धा आमचा आदिवासी जिल्हा असल्यामुळे आमच्याकडे लक्ष देऊन आमचे पैसे त्वरित पाठवावे अशी मी त्यांना विनंती करतो। नाही, ही चुकीची बातमी आहे। आमच्या गडचिरोली जिल्ह्याला फक्त 2 कोटी रुपये पाठवलेले आहेत आणि देणे आहे 70 ते 80 करोड रुपये। आमच्याकडे जलजीवन मिशन मध्ये मी अमोल गन्नारपार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मी जलजीवन मिशन मध्ये काम करत आहोत। महाराष्ट्राची जर आपण विचार केला तर सगळ्यात समोर असलेला जिल्हा जलजीवन मिशन मध्ये म्हणजे आमच्या जिल्ह्यातले कंत्राटदार आम्ही लोक राज्याच्या शेवटच्या बिना गुंड्या पावता काम केलेलं आहे आणि आमच्या ज्या स्कीम आहे, ज्या पाणी पुरवठा योजना जवळपास 90% पूर्ण झालेल्या आहेत। ज्या काही योजना बाकी आहेत त्या फक्त इलेक्ट्रिक म्हणजे MSCBचे कनेक्शन आणि त्यांचा पुरवठा न झाल्यामुळे आमच्या झालेल्या मागच्या 2024 पासून झालेल्या कामाचे सुद्धा जे पैसे पडलेले आहेत जवळपास 25 ते 30 कोटी रुपये फक्त सेंट्रलचे पैसे द्यायचे आहेत। ज्याचे स्टेटचे पैसे हे शासनाने आम्हाला विभागाने मार्च 2024 मध्ये दिले आणि सेंट्रलचे पैसे द्यायचे आहेत। असे आमचे 25 ते 30 कोटी आहे आणि झालेल्या स्कीमचे प्रगतीपथावर होत्या ज्या स्कीम होत्या त्याचे सुद्धा जवळपास 100 ते 150 कोटी रुपये यायचे आहेत। शासनाने हा विचार करायला पाहिजे, जो जिल्हा आहे काम करून राहिलेला आहे, ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम होऊन राहिले आहेत आणि महत्वाचे काम आम्ही अतिदुर्गम ज्या वाड्या वस्त्या जिथं जायला रस्ता नाही, पोहोचायला काही नाही, अशा ठिकाणी आम्ही काम करतो। नक्षल जिल्हा आमचा स्वतःचा जीव, आमचे जे काम करणारे लोक आहेत त्यांचा जीव धोक्यात ठेवून आम्ही काम करून राहिलो आणि आम्हालाच सापत्न वागणूक मिळून राहिलेली आहे। आणि परत एक मोठी शोकांतिका आमच्या भाऊनी सांगितल्याप्रमाणे की आमचे पालकमंत्रीच आमचे देवा भाऊ आहेत आणि भाऊच्या लक्षात आलं की नाही आलं आम्हाला माहिती नाही, पण आम्हाला 2 कोटी रुपये मिळाले। आमच्याकडे MJPचं डिव्हिजन नाही, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमार्फतच काम केल्या जातात। त्या सुद्धा त्यांचे पूर्ण पैसे मिळाले असते तर आम्ही पूर्ण काम केलं असतं। आमच्या आता कित्येक स्कीमा अशा आहेत काम पूर्ण आहे, पेंटिंग करून आहे, त्या ठिकाणी अजून पावतं इलेक्ट्रिक कनेक्शन नाही, रिवाइज करावं लागलं आणि निधी नाही म्हणून इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर काम नाही करून राहिला आणि पाणी नाही देऊ शकलो। आणि अशा कित्येक स्कीमा आहे जिथे आम्ही वर्षभरापासून पाणी देऊन राहिलो, हँड ओव्हर घ्यायचा आहे। काही छोट्याशा गोष्टी शिल्लक आहेत ज्या शासनाने रिवाइज मुळे थांबलेल्या आहेत, ग्रामपंचायत हँड ओव्हर करून नाही राहिल्या आणि आमचे बिल त्याच्यामुळे आमचे 30%, 20% असे विभागाने थांबवून ठेवले आणि त्याचे पेमेंट दिलेलं नाही। पेमेंट अजूनपर्यंत 2 वर्षापासून तुम्हाला मिळालेलं नाहीये, तर तुमच्या घरची परिस्थिती काय आहे सध्या, कशा प्रकारे सगळं चाललंय आता? परिस्थिती बहुत बिकट आहे। स्वतःच्या घरचं सोनं वगैरे, पत्नीचं सोनं वगैरे आम्ही बँकेत ठेवलेलं आहे गहाणी आणि मुलांच्या शिक्षणाला म्हणजे पैसे भेटत नाही आहेत। कोणी बँक सुद्धा आम्हाला पैसे देत नाहीये कंत्राटदाराला, तर आमची पोझिशन खूप खराब आहे। जर पैसे त्यांनी दिले नाही तर आत्महत्या केल्या बिगर पर्याय नाहीये।
आणि ही सर्व जबाबदारी ही सरकारवर आहे. आता तुमचे तर कपडे उतरून गेलेले आहे. उतरून तर गेलेलेच आहेत आणि पुन्हा अजून याच्या समोर सर, सुद्धा आता हे उतरणार आहे. पुढल्या महिन्याभरात जर पैसे नाही मिळाले आम्हाला तर आम्हाला भीक मागायची पाळी पाहिजे. आलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट या शासनाला काय म्हटलं समोरचं काय पाऊल असणार? याच्यानंतर एक मुंबई येता मोठा मोर्चा आहे 18 तारखेला. त्याच्यानंतर मग त्याच्यानं decision शासन घेईल. काय करतंय, काय शासन काय निर्णय घेते त्याच्यानंतर आम्ही पुढचा आमच्या जी संघटना आहे आम्ही ठरवेल आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू. हे बघा सर, माझं नाव तेजस अल्लाडवार. आम्ही JJMचे कंत्राटदार आहोत. सोलर ड्युएल पंपचे काम करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षात पहिल्यांदा बिनागुंडाच्या पुढे कुवाकोडी खोदेवाडा गाव आहे, तिथे आम्ही पाणी पोहोचवलं 2023 मध्ये. तेव्हापासून आणि त्याच्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कामं झालेला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. सगळ्यात जास्त कामं JJMचे झाले, जे 90% 95% कामं आमच्या गडचिरोली जिल्ह्यात झाली आहेत. आम्ही आमचा जीव धोक्यात टाकून आम्ही जिल्ह्याच्या जिथे रस्ते नाही, वाहनाची सुविधा नाही, तिथे आम्ही लोकांच्या माध्यमातून आम्ही स्वतः मेहनत करून तिथे कामं केलेले आहे. इव्हन कुवाकोडी जे गाव आहे तिथे जी आम्ही योजना केली त्याचा उल्लेख मन की बात मध्ये PM मोदी साहेबांनी सुद्धा केला आहे. एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आमचे पैसे 2023 पासून मिळालेले नाही आहे तरी. आणि आमची परिस्थिती खूप हलाखीची झाली आहे आता सध्या, म्हणूनच आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहोत. नाही तर आम्हाला काही गरज नाही रस्त्यावर उतरण्याची. फडणवीस साहेब तिथले पालकमंत्री आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे की विकास झाला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. सर, विकास फक्त मायनिंग मध्ये झालेला आहे. जे मोठे उद्योजक आहेत त्यांचा विकास होऊन राहिला आहे आणि जे तिथले प्रॉपर रहिवासी आहेत त्यांची हाल जर तुम्ही तिथे येऊन बघितले तेव्हा तुम्हाला कळणार आणि वस्तू तिथेच समजणार. आणि एक गोष्ट, देशातल्या 25 अतुल बोमनवार, सोलर कॉन्ट्रॅक्टर. देशातल्या 25 जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून डिक्लेअर केला आहे. आणि ह्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही आहे. नुसतं नैसर्गिक साधनसामुग्री लुटून नेण्यासाठी आणि खोदून नेण्यासाठी फक्त पैसे आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे बाकीचे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे लहान कामे क्लब करून मोठे कामे काढून बाहेरच्या लोकांना देणे आणि जिल्ह्यातल्या लोकांना बाहेर हाकलणे हा एकच काम चालू आहे. त्याच्या निषेधार्थ हा सर्व आम्ही केलेला आहे. आज आमचे कपडे उतरले, उद्या आम्हाला उतरवून द्या, आम्हाला घरी झोपवून द्या, म्हणजे यांना सर्व गडचिरोली जिल्हा प्लेन भेटेल. हे आमचे हे आहे. सर, मी संतोष कुमार भट्टड. नळ योजनेचे कामे आमचे 2024 पासून पूर्णपणे चालू झाले आहेत आणि पाणी लोकांना पुरेपूर भेटत आहे. परंतु शासनाच्या हलगर्जीमुळे आमचे अतोनात हाल होत आहे. कारण की 2024 मध्ये सेंट्रलचा फंड नाही भेटला आजपर्यंत 24 पासून, आणि स्टेटचा फंड 50% भेटला आहे. त्याच्यात सोबत आता नवीन अटी सरती आहे रिवाईजमुळे आमचे जे एक्सेस काम करायला लावले तेव्हा तत्कालीन कार्यकारी अधिकारी आयुषी मॅडम यांनी आखरी घरापर्यंतच्या टोकापर्यंत पाईपलाईन टाकायला लावली. त्या पाईपलाईन टाकल्यामुळे आमचे झाले काम एक्सेस कामाचे आमचे, त्याच्यामुळे आज रिवाईज नाही होऊ शकत आहे. 2 वर्षापासून आम्ही रिवाईजसाठी परेशान आहोत. रिवाईज नाही होत आहे. त्याच्यानंतर शासनाचे असे कठीण नियम येऊन गेले की तुम्ही हे एवढा आयटम कसा आला. आता त्यांनी म्हणले होते CC रोड पूर्ण गावभर करून देऊ, आणि आता 20% फक्त CC रोड एस्टिमेट कास्टच्या वरतं याने कॉन्क्रीट वर्क घेतलाय त्याच्या 20%. आता आमची ग्रामपंचायत हँडवर घेण्यास तयार नाही आहे. आम्ही कसं काय करायचं ते आम्ही व्यथित करून गेलो. काम झालं आहे ते तेवढ्या ज्या दर्जाचं पाहिजे होतं त्या दर्जाचं केलेलं नाहीये, म्हणून पैसे नाही सर, वॉटर सप्लाय हा काम आपल्याला आखरी कोणत्यापर्यंत पाणी पोहोचावं लागतो याच्या प्रॉपर लेवलनं काम सगळं याच्यानं आणि प्रत्येक घरापर्यंत. कारण की मोदी साहेबांचं आहे प्रत्येक घरच्या प्रत्येक माणसाले हर घर जल, तर हर घर जल नल साठी याच्यावर निर्णय आहे. कॉन्ट्रॅक्टरला काम करत असताना कमीत कमी 3 यंत्रणा नेमले आहेत. आपली व्यापकॉस जे एस्टिमेट प्रिपरेशन केली आहे ती, सुपरविजन साठी आपली जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा, आणि तिसरी TPI फायनल कंडिशन कशी आहे. या तिन्ही योजना शासनाचा कॉन्ट्रॅक्टर फक्त पर्सनल स्वतःचे पैसे लावले, स्वतःचा काम केला, आणि आता शासन म्हणत असेल की काम खराब झालाय, मग या 3 योजना कशासाठी केल्या.
काय केले या 3 एजन्सीनं? हे तर उत्तर द्यावं लागेल ना शासनाला. कॉन्ट्रॅक्टर काम खराब झालं म्हणून. कसे केले? आणि अर्धे पैसे आम्हाला दिले तुम्ही म्हणता की आता काम खराब झालं आहे. आधी काऊन नाही म्हटलं काम खराब झालंय म्हणून? काम खराब झाले याच्यात एक परत एक महत्वाचा विषय आहे. एक लक्षात घ्या, जलजीवन मिशनचे काम हे पाणी पुरवठ्याचे आहे. पाणी पुरवठा योजना ही तयार करत असताना बनवत असताना नंबर ऑफ डिपार्टमेंट एंगेज होत असतात. येथे ग्रामपंचायत होते, पाणी पुरवठा विभाग आहे, MSCB आहे आणि शासनाने आता नवीन जे व्यापकास्ट जे एस्टिमेट तयार करणारी कंपनी आहे, त्याच्यानंतर TPI थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होते, शासकीय यंत्रणा जे जिल्हा परिषदची विविध यंत्रणा आहे, हे सगळे लक्ष देतात. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं ज्या गावाला आपण पाणी पुरवठा करतो त्या गावची ग्रामपंचायत सुद्धा आपल्याला सपोर्ट हे करत असते. या योजना जर वेळ झाला असेल तर एकतर तुमच्या नियोजनात जागेचे अभाव. आज काही ठिकाणी असं झालेलं आहे, ग्रामपंचायतने नियोजन दिलंय, नियोजित जागा टाकीची समजा X जागा दिली असेल आणि आम्ही काम करायला गेलो तर तिथे ग्रामपंचायतने काहीतरी नवीनच बिल्डिंग बांधून ठेवली. आम्हाला ती जागा दुसरी जागा मिळत पावता आम्हाला 6 महिने लागून गेले, लोटून गेले. आता आम्ही करायचं का? फॉरेस्टची जागा पुढे कुठे याच्यात परत एक एजन्सी येतं जी पाणी शोधून देणारी, म्हणजे ग्राउंड वॉटर भूवैज्ञानिक. ते लोक सांगतात की इथे पाणी लागते, तिथे पाणी लागते. जी नियोजित जागा आहे तिथे जर पाणी नाही लागला तर पुढे दुसऱ्या जागेवर जातो. दुसऱ्या जागेवर जातात ती शून्यापासून परत काम करावं लागतं. तुमचे NOC लागेल, समजा ती फॉरेस्ट मध्ये असेल तर फॉरेस्टची NOC लागेल. या सगळ्या गोष्टी होत असताना वेळ जातो. आणि मग याच्या सोबतच पाईपलाईनची लांबी वाढते, इलेक्ट्रिक कनेक्शनचं लांबी वाढते आणि रिवाईजचे प्रोसेस होतात. या सगळ्या होत असताना शासनाने या सगळ्या गोष्टी आम्हाला काम देताना या पूर्वी करून घ्यायला पाहिजे होतं. त्या पूर्वी न करता ह्या सायमल्टेनियसली चालू ठेवले आणि याला सर्वस्वी जबाबदार आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून पकडला जातो. इथे आम्ही गावात काम करायला गेलं तर तो गावचा ग्रामीण माणूस तो शिवा देतो. ऑफिसमध्ये आलो तर ऑफिसचे लोक शिवा देतात. तुमच्या पैसे नाही म्हणून आमच्या घरचे पोरं बारे ओरडायला लागले. आजच्या परिस्थिती आमची अशी परिस्थिती झाली आहे का फी नाही भरता येत. कोणाची काही म्हणजे माझी परिस्थिती चांगली असेल, मी एक जॉईंट फॅमिलीत आहो, माझी परिस्थिती खूप वाईट झाली होती तर माझ्या वडिलांनी मला सोबत साथ दिली. नाही तर आज त्या आमचा एक जो आत्महत्या केला होता आपला सोलापूरचा आमचा कॉन्ट्रॅक्टर, तशीच परिस्थिती माझ्यावर आली असती. आज साधारण कॉन्ट्रॅक्टर, मी सुशिक्षित बेरोजगार, माझ्यासारखे सुशिक्षित बेरोजगार एवढे लोक आपल्या वडिलांकडनं पैसे घेतले, रोजच्या रोज काहीतरी पैसे मिळेल, आम्हाला पोट भरलं जाईल. पण काही शासन पैसे न दिल्यामुळे आमची काही सुधारणा नाही होता. उलट आम्ही अधोगतीला जाता. आम्ही वडिलांसमोर डोळा नाही देऊ, चेहरा दाखवू शकत नाही. त्यांची जी कमाई आहे, त्यांनी आयुष्यात जी केलेली आहे ते आम्ही शासकीय कामात अडवले आहे. शासन आमच्या भरोश्यावर आहे. आजच्या घडीला असं वाटायला लागलं की शासनाच्या भरोश्यावर आम्ही नाही, शासन आमच्या भरोश्यावर. शासनाची खूप मोठी स्कीम होती हर घर जल, आम्ही ती पोहोचवली आणि आम्हाला भिकार पैसे द्या, पैसे द्या, जय आमचे पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, देवेंद्र भाऊ पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, गुलाबराव पाटील साहेब पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या, पाटील साहेब मुलाच्या बापाचे पैसे, आमच्या बापाचे नाही, मुलाच्या बापाचे नाही, मुलाच्या बापाचे पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, देवा भाऊ पैसे द्या, नाही कुणाच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे.